आणि आता एक मोठी अपडेट येते आहे। ठाणे नाशिक महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे। ठाणे भिवंडी दरम्यान 4 तासांपासून वाहतूक कोंडी आहे। वाहतूक कोंडी अनेक तासांपासून आहे, त्यामुळे अनेक रुग्णवाहिका देखील अडकून पडल्या आहेत। महामार्गावर अवजड वाहनं पार्क केले आणि त्यामुळे वाहतूक कोंडीची ही समस्या उद्भवल्याचं समोर येत आहे। तर सध्या वाहतूक कोंडीची ही समस्या नागरिकांसाठी केवळ त्रासाचीच नव्हे तर जीवघेणी सुद्धा ठरते आहे। कालच वाहतूक कोंडीमुळे एका मुलाचा मृत्यू झालेला होता। 5 तास त्याची ॲम्ब्युलन्स अडकून पडलेली होती आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा गेल्या 4 तासांपासून ठाणे ते भिवंडी या रस्त्यावर प्रचंड ट्रॅफिक जाम झालेला आहे। अनेक अवजड वाहनं या मार्गावर पार्क करण्यात आल्याचं कळतंय आणि त्यामुळे ही वाहतूक कोंडी झाली आहे। मात्र ही वाहतूक कोंडी काही काळापुरती नाही, तर गेल्या 4 तासांपेक्षा अधिक काळ ही वाहतूक कोंडी आहे आणि अनेक वाहनं या मार्गावर अडकून पडलेली आहेत। शिवाय अनेक रुग्णवाहिका देखील या मार्गावर अडकून पडलेल्या आहेत। त्यामुळे अत्यंत वेगाने इस्पितळात पोहोचणं ज्यांना गरजेचं असतं अशा ॲम्ब्युलन्समध्ये अनेक पेशंट देखील सध्या या मार्गावर ट्रॅफिक जाममध्ये अडकून पडले। अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी राजू सोनवणे यांच्याकडून। राजू, सध्या या ट्रॅफिकची काय अवस्था आहे आणि काय प्रयत्न सुरू आहेत ही ट्रॅफिक जाम ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी? अमोल, आपण पाहतोय ठाण्यावरनं नाशिकच्या दिशेने जाणारी जी काही वाहतूक आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती वाहतूक कोंडी झालेली आहे। विशेषतः ही वाहतूक कोंडी जी आहे ती ठाणे ते भिवंडीच्या दरम्यानची वाहतूक कोंडी आहे आणि जवळपास 5 ते 6 ॲम्ब्युलन्स ज्या आहेत त्या वाहतूक कोंडीमध्ये अडकलेल्या पाहायला मिळत आहेत। अनेक प्रवासी सुद्धा 4-4 तासापासून एकाच जागेवरती उभे आहेत। अवजड वाहनं जी आहेत ती मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी अडकलेले आहेत। काही पार्किंग सुद्धा लावलेली आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती पार्किंग झालेली आहे आणि वाहतूक कोंडी जवळपास 4 ते 5 तासापासून होताना पाहायला मिळते। खरं तर आपण पाहतोय की काल वसईमध्ये अशाच प्रकारची घटना घडलेली होती। ॲम्ब्युलन्स वाहतूक कोंडीत अडकल्यामुळे एकाचा मृत्यू झालेला होता आणि आता सुद्धा तशीच काहीशी परिस्थिती जी आहे ती आता या वाहतूक कोंडीमध्ये आपल्याला पाहायला मिळते। खरं तर 4 ते 5 ॲम्ब्युलन्स ज्या आहेत त्या अडकलेल्या आहेत आणि आणखी सुद्धा अनेक नागरिक जे आहेत ते मोठ्या प्रमाणावर अडकलेले आहेत। मात्र निश्चितपणे नागरिकांना अतिशय त्रासाला सामोरं जावं लागतं आहे आणि लवकरात लवकर ही वाहतूक कोंडी सुटेल अशीच आता सध्या सगळ्यांची अपेक्षा आहे। धन्यवाद राजू या सविस्तर माहितीबद्दल।